हे बघा केवढा तांदळाचा ढीग घातलाय बघा. काय आहे माहिती आहे? आणि या तांदळाच्या ढिगावरती एक पानाचा विडा ठेवलाय, अगरबत्ती लावली. हे आहे कोकणातल्या लग्नाची तांदूळ साफ करणे. हे बघा. आणि हे बघा गिरणीवरनं सर्व भात लावून आणलेलं आहे, गावठी तांदूळ. हे सर्व आता निवडायचे आहेत. हे आमची काकू बसले, तर सर्व महिला आल्या आहेत तांदूळ निवडणीला साफ करायला. कांद्याचं पोतं. त्या जेवढ्या महिला आल्यात वाडीतल्या तेवढ्या सर्वांना चहा नाश्ता देऊन झाला. आता चहा. हे बघा यांचा नाश्ता आहे अजून, आणि पुढे चहा पण ठेवलेली आहे. हे बघा ही पुरुष मंडळी आलेली आहे लग्नाची स्वप्न फोडायला. पुरुष मंडळीसाठी आता नाश्ता चाललाय, फरसाण. आमच्या वाडीमध्ये लग्न आहे आणि ही आहे नवरा मुलाची आई आमच्या वाडीतली. आम्ही आता यांच्याकडे आलो आहे. हे बघा सर्व महिला रांगेत बसल्यात तांदूळ साफ करायला. सर्व गोल रांगेत बसल्यात. हे बघा है ना. आणि ते तांदळाचा ढीग घातलेला आहे. हे बघा ही आमची ताई आहे. हिला तर तुम्ही ओळखत असणार. ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या असते, नाहीतर माझा व्हिडिओ पूर्ण होत नाही. हो हाय करते बघा सर्वांना. मस्त बसलेत सगळेजणी. हे आहे लग्न घर. लग्नाला अजून 8 दिवस बाकी आहेत. पण तुम्हाला तर माहिती आहे कोकणामध्ये प्रत्येक गोष्टीला सगळ्या वाड्यांमधलं महिला येऊन सर्व काम करतात. हे बघा तांदूळ निवडणी, स्वप्न फोडणं, असं सर्वजण काम करतात. लग्नाला 8 दिवस आहे. 8 दिवसापूर्वी सर्व तयारी करून ठेवतात आहे ना. हे बघा गावामध्ये ना जागेची कमी नाही. हे बघा भर भक्कम घरं, हवी तेवढी जागा. ही बघा ही पण आमची ताई आहे, आमची नणन आहे. आली इकडे तांदूळ साफ करायला. हे बघा सर्वांचे लाईन लागले, सर्व जेवणामध्ये गेले. आता तुम्हाला जेवण घर पण दाखवते, स्वयंपाकघर. हे बघा जागेची कमी नाही. हे देवघर. हे बघा असं असतं गावचं देवघर. बघा कसे शेळे मोठे मोठे पुजायला ठेवलेले आहेत. याच्यात सर्व लसूण वगैरे सगळं ठेवलेलं आहे. बघा नवीनच घराचं काम केलेलं आहे, त्यामुळे प्लास्टर वगैरे काय नाही. पण जागा बघा काय भर भक्कम आहे ती. 2-3 वराडांना जागा पुरेल है ना. या सर्व लसणी आणून ठेवल्यात. हे आहे स्वयंपाकघर. हे बघा ही आमची सुनबाई आहे गावची, कोकणातली. सर्व कामात 1 नंबर. आता इकडे सर्व आल्यात ना महिला तांदूळ निवडायला, त्यांच्यासाठी जेवणाची तयारी. हे वाटप घेतला नाही आहे भाजून, कांदा खोबरं वगैरे. होय ना काकू? हां. आणि आता इथे काय जेवणाची तयारी? अच्छा काकू तुझं फूल पडलं. फुलांची कमी नाही आमच्या इथे. कुठे जावा तिकडे झाडावरती गुलाबाची फुलं असतातच. इथे मसाला भाजून घेतात आहे चुलीवर. आणि हे काय काकू ठेवलंय? डाळ ठेवली आहे. डाळ उकडीची घातले. अच्छा अच्छा भाजते. अच्छा. कांदा भाजते. हो हो हो. आता लाईट आहे तोपर्यंत वाटून घ्या. लाईट गेली का झाली फजिती. कोकणामध्ये हेच आहे हो, कधी येते लाईट कधी जाते. आता सुरुवात झाली आहे महिलांची यायची, तोपर्यंत 1-2 तासामध्ये जेवण तयार होईल. हे बघा एक जण भाजी काढते आणि एक जण भाजी चिरते. हे बघा वाडीमध्ये असं काय असेल ना तर सर्व वाडीतल्या महिला पुरुष सगळे मिळून आहे ना, सर्व एकजूट मस्त मदत करून सगळं आपलं कार्य पार पाडतात. पूजा असू दे, लग्न असू दे, काही असू दे. हे बघा चणा वांग बटाट्याची भाजी 1 नंबर. कालू पण आलाय. हे बघा तांदूळ निवडायला. कालू कालू ओ तू पण आला तांदूळ निवडायला? अच्छा बस बस. बघा ही बाहेरची जागा आहे ना, आईस पाईस जागा, कसलीच कमी नाही. हे कसं बाण घातलंय बघा. आता इथे आहे ना भाताचे मोठे टोप असतात, म्हणून भाताला इकडे बाहेर चूल करतात. होय ना ग. भातासाठी मोठी चूल हवी ना, म्हणून ही बघ बाहेर मांडतात आहे चूल. आता याच्यावरती भात टाकते.
कोकणात कुठं जाल तिथं वांग्याची झाडं आहेत. हे बघा. कोकणातली बाहेरची पडवी वसरी सर्व अंगण बघा कसं शेणाने सारवलेलं, किती स्वच्छ. एक मास्की दिसेल का तुम्हाला बघा, है ना, सुंदर एकदम. ही आहे पडवी आणि हे काय काय याचं नाव, याला रेजे म्हणतात. हे बघा लाकडाचे आहेत, लाकडाचे. तांदूळ निवडायला महिला आल्या आहेत आणि त्यांचा गाण्याचा प्रोग्राम आता सुरू केला. आणि हे बघा तांदूळ निवडता निवडता गाणं बोलतात आहेत. हे बघा. गाण्यांचा प्रोग्राम चालू आहे. कोकणामध्ये असंच सर्व काही प्रोग्राम असू दे पण गाणी बोलल्याशिवाय तो प्रोग्राम अर्धवट आहे. आता हे तांदूळ निवडणीचं गाणं चालू आहे. किती छान वाटते हो, खरंच मस्त. कसे पाकडतात आहेत बघा, सर्वांचे सूप बघा. हां, अशा गोल रांगेत बसले आहेत. महिला अजून येतातच आहेत. हे बघा. हे बघा, हे कोकणातली घरं आणि घरांचं काम अजून सुरूच आहे. आणि हे सर्व एकाच कुटुंबांची घरं आहेत. हे बघा तांदूळ निवडण्याचं गाणं बोलतात आहे. तुम्हाला आवाज येत असेल. हे बघा मी खूप बाहेर आलेली आहे त्यांच्या अंगणामध्ये. किती छान वाटतंय ना. हे झाडाखाली वारूल आहे आणि वारुलाला सुद्धा पूजा करून रांगोळी पण घातलेली आहे. आणि हे सांगू कशाचं झाड आहे. हे बघा हे बेलाचं झाड आहे आणि केवढं मोठं झाड आहे ते बघा. हे बघा केवढं मोठं झाड आहे. आणि त्याच्याबरोबर पिंपलचं सुद्धा झाड आहे आणि आंब्याचं सुद्धा झाड आहे. दाखवते तुम्हाला. काय जागा बघा. एक क्रिकेटची टीम क्रिकेट खेळू शकते एवढी जागा बघा. हां बघा आहे ना. हे बघा हे इथे आहे पिंपलाचं झाड आणि हे शेजारीचं आहे आंब्याचं झाड. छोटे बिटके आहेत आणि ते पिकल्यात सुद्धा. अजून मी दाखवते कुठे जवळ लागल्यात त्या. हे बघा किती जवळ कैऱ्या लागल्यात, माझ्या एकदम हाताला लागतात आहेत. हे बघा आहे ना. हे बघा हे बघा हे मोठे होत नाहीत, त्यांचा रंग बदली झाला आहे, पिकतील आता. हे झाड छोटंच आहे. हे बघा जास्त मोठं नाही आहे. चिऱ्याच्या पायटण्या बघा, त्याच्यावर शेण सारवलेलं. शेण सारवणं हेच कोकणची शान आहे. मित्रांनो कसा वाटला कोकणातला व्हिडिओ. मी सर्व तुम्हाला याचे व्हिडिओ टाकते, निसर्गाचे, लग्नाचे, बारशाचे. मला खूप आनंद वाटतो तर तुमच्यापर्यंत हे आनंद पोचवावा अशी माझी इच्छा आहे. सर्व महिला गाणं बोलतात आहेत आणि आपला आनंद साजरा करतात आहेत. हे बघा मित्रांनो व्हिडिओ माझा आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे माझे कोकणचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये. आता ही ताई गाणं बोलते. हे बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि कोकणातले व्हिडिओ हे कसे तुम्हाला वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. आंबा मोरयाला, आंबा मोरयाला.
हो.